नमस्कार मंडळी मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात महत्त्वाची मानली जाणारी पोटनिवडणूक म्हणजे बारामती पोटनिवडणूक आणि या बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार या मैदानामध्ये उतरल्या होत्या. म्हणजे सर्व पक्षांनी त्यांना पाठिंबा दर्शवला होता. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल बघणं खूप उत्सुकतेचं मानलं जात होतं आणि या निवडणुकीचा काल निकाल लागला आणि यामध्ये सुनेत्रा पवार यांनी एक ऐतिहासिक विजय मिळवून दिला. म्हणजे हा केवळ एक विजय नव्हता, तर आतापर्यंत निवडून आलेल्यामध्ये सर्वात जास्त आणि सर्वात मोठ्या प्रमाणात रेकॉर्ड केला आणि तो रेकॉर्ड हा सुनेत्रा पवार यांच्या नावावरती नोंदवला गेला. तर मंडळी, पवार कुटुंबाचं बारामतीमध्ये पहिल्यापासूनच वर्चस्व आहेत. बारामती हा पवार कुटुंबाचा एक बालकिल्ला म्हणून ओळखला जातो. म्हणजे दिवंगत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने बारामती पोटनिवडणुकी जागा पूर्णपणे रिक्त झाली होती. म्हणजे मागच्या वेळेस अजितदादा पवार हे जवळजवळ 1,65,000च्या लीडने निवडून आले होते. मात्र तो रेकॉर्ड सुद्धा सुनेत्रा पवार यांनी पूर्णपणे मोडून काढला. म्हणजे हा 1,65,000 हा जो आकडा आहे हा सुनेत्रा पवार यांनी पूर्णपणे किंवा खूपच मागे टाकला असं म्हणता येईल. कारण सुनेत्रा पवार हे या ताज्या आकडेवारीनुसार 2,18,930च्या लीडने निवडून आलेले आहेत. त्यामुळे इतिहासातील एवढा मोठा विजय हा सुनेत्रा पवार यांच्याच नावावरती दर्शवला गेला असा अंदाज व्यक्त केला जात आहे. कारण आतापर्यंत एवढा मोठा आकडा हा कोणीच गाठू शकलेला नाही आणि फक्त सुनेत्रा पवार यांनी एवढा 2,18,930चा आकडा टप्पा पार केला. म्हणजे असं म्हणतात की 2 लाखाहून अधिक मत मिळवणे ही एक लाट नाही, तर हे जनतेच्या मनातील प्रेम आहे सुनेत्रा पवारांबद्दल. कारण अजितदादांच्या जाण्यानंतर बारामती पूर्णपणे खचून गेली होती. मात्र बारामतीच्या जनतेने दाखवून दिलं की जसं आम्ही अजितदादांच्या सोबत होतो तसंच आम्ही सुनेत्रा पवार यांच्या देखील सोबत आहेत. सुनेत्रा पवार यांचा निकाल लागल्यानंतर सर्वीकडे म्हणजे पूर्ण बारामतीमध्ये जल्लोषाचं वातावरण झालं. फटाक्यांची आतिषबाजी देखील झाली आणि त्यानंतर गुलालाने सर्वत्र मिरवणूक सुद्धा झाली. अशा पद्धतीने राज्यामध्ये 2 पोटनिवडणुका झाल्या, एक राहुरीत आणि दुसरी बारामतीमध्ये. तर राहुरीचा गड हा भाजपने जिंकला. तर मंडळी, व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.